जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। लोकशाहीच्या रंगमंचावर घराणेशाहीला परत डोकेवर काढत असेल तर त्यांच्या खोडावर घाव घालून परत नवीन अंकुर तयार करण्याची ताकद निष्ठावंतांमध्येच असते, असा थेट व मार्मिक संदेश आनंदा मकोटे यांनी दिला। मकोटे म्हणाले, वर्षानुवर्षे झेंडे खांद्यावर घेऊन संपूर्ण प्रभाग पिंजून काढणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मागे ढकलून निवडणूक फक्त घरातील मंडळींनाच दिला जाणार असा खेळ चालणार नाही, असा ठाम पवित्रा घेत घराणेशाहीला विरोध करत थेट आवाहन केलं। सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले, कबनूर, हातकणंगले। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। मी शिवभक्त छत्रपती शिवरायांचे शिवतीर्थाचे पुजारी आनंदा मकोटे बोलतोय। एक विषय घेऊन आलेलो आहे। आतापर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ नदी घाटावरले पाण्यासंदर्भात, वाळू उपसा संदर्भात किंवा गणपती जे बाहेर टाकले होते नदीचे तिथे त्या संदर्भातले व्हिडिओ बघत होता। त्यानंतर नदी घाटावर जे हिंदू देवदूतांच्या प्रतिमा टाकलेल्या असतात ते एकत्र केलेले ते व्हिडिओ बघत आलेला आहे साजपत्र। पण आज एक मी वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे। त्यामुळं विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि विषय निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी मी व्हिडिओ करतोय। खरोखर जे निष्ठावंत आहे त्यासाठी व्हिडिओ आहे हा। थोड्या दिवसावर आता अखंड महाराष्ट्रातल्या जे इलेक्शनच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि इलेक्शन चालू होणार आहे त्या संदर्भात मला काही स्थानिक लेवलचे सर्व पक्षांना, मी कुठल्याही पक्षाला नाही आहे, परंतु काही कार्यकर्ते जे मला भेटतात, जे गाड पडतात, जे लोकलला जे त्यांचं बोलणं चालतं आहे की आमची निष्ठाचं दादा काय करायचं, एवढे वर्ष आम्ही निष्ठा जी केली, मग कुठल्याही पक्षाचे नेते असून दे त्या संदर्भातला हा विषय ते कार्यकर्त्यांसाठी मी तुमच्या जवळ उपस्थित होत आहे आणि विषय अतिशय गंभीर आहे। तर विषय असा आहे की जे वर्षानुवर्षे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात म्हणजे कुठल्याही पक्षाचे नेत्याशी संघ त्याच्यासोबत असलेली, आज विषय असा आहे की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच इलेक्शनला उभा राहू शकतो आणि तोच इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकते। हा विषय आता जोरदार चर्चा चालू आहे। तर मला असं सुचवायचं आहे की पैसे तर असायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण वर्षानुवर्षी ज्या कार्यकर्त्यानं तुमच्यासाठी जो राबला आहे, आयुष्य पणाला लावला आहे, त्या कार्यकर्त्यांचं काय, म्हणून मला एक प्रत्येक पक्षाला एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे। उदाहरणार्थ मी फक्त इचलकरंजीचं बोलतो। इचलकरंजी म्हणजे जे प्रत्येक भागाचे 4 मतदार चालू आहेत त्या संदर्भात मला एक सर्व नेत्यांना सुचवायचं आहे, जे तुमच्या वर्षानुवर्ष तुमच्या सोबत आहे, जी निष्ठा अति चांगला आहे, त्याच्याजवळ पैसा काय नाही पण निष्ठा तिची महत्त्वाची आहे। त्याच्यासाठी मला एक सांगायचं आहे की तुम्हाला जे 3 अधिक 1 प्लस 4 असं होत्यात, म्हणून तुम्ही जे पैसेवान आहेत 3 उभा करा जावा आणि जी खरोखर वर्षानुवर्षी जी निष्ठा जो प्रामाणिक आहे तुमच्यासोबत, देशासोबत, समाजासोबत, असे कुठल्याही कार्यकर्त्याला ज्याचं खरोखर आर्थिक परिस्थिती काहीच नाही कमकुवत आहे असा एक तुम्ही कार्यकर्ता तुमचं निवडून एक समाजासाठी एक चांगला मेसेज तुमच्या पक्षाकडं, म्हणजे कुठलाही पक्ष तुमचा असो, की बाबा एक आम्ही ज्याची काहीच परिस्थिती नाही या आम्ही असा बी उमेदवार देऊ शकतो समाजासाठी आणि त्याला आम्ही सोबत निवडून आणून एक बाबा समाजासाठी एक कार्य चांगलं करणारा कार्यकर्ता जर तुम्हाला मिळाला तर एक देशासाठी आणि एक समाजासाठी एक चांगला मेसेज जाईल। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्व पक्षांना, मग ते नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील व सगळे, एक विनंती आहे की तुम्ही खरोखर तुमच्यासाठी राबला आहे असा निष्ठावंत कोण आहे अशा एखाद्या कार्यकर्त्याला दिलासा तर एक महाराष्ट्राला आणि एक देशाला एक चांगला मेसेज देईल। बस एवढंच बोलतो। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।